नमस्कार, नॅचरोपॅथी रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहोत प्रोटीन सलाड, वेट मॅनेजमेंटसाठी प्रोटीन सलाड. त्यासाठी मी घेतले आहे काबुली चणे, हरभरे, मेथी. तर हे सगळं मी रात्रीच भिजत ठेवले होते आणि नंतर सकाळी बॉईल करून घेतलेले आहे. काबुली चण्यांमध्ये खूप सारं प्रोटीन असतं, व्हेरियस म्हणजे खूप सारे विटॅमिन्स असतात, मिनरल असतात. हे एक प्लांट बेस्ड प्रोटीन आहे आणि वेट मॅनेजमेंटसाठी काबुली चणे खूप चांगले. तसेच काळे चणे म्हणजेच हरभरे, याच्यामध्ये पण प्रोटीन असतं, कार्बोहायड्रेट असतं, कॅल्शियम असतं, आयर्न असतं, विटॅमिन बी असतं. त्यानंतर मी यात घेतलं मेथी. तर मेथी ही आपलं डायजेशन इम्प्रूव्ह करते आणि ही वेट मॅनेजमेंटसाठी पण चांगली असते. तर हे सगळं वेट मॅनेजमेंटसाठी खूपच चांगलं असं सलाड आता होणार आहे. त्याचबरोबर मी आता ह्या सलाड बनवण्यासाठी भरपूर व्हेजेस घेतल्यात, व्हेजिटेबल घेतल्यात, ज्या अवेलेबल आहेत त्या. त्यात मी घेतलेल्या आहेत गाजर, नंतर मी घेतलेली आहे काकडी, कांदा, बीटरूट आणि थोडेसे कॉर्न. हे सगळे मी स्टीम करून घेतले आहेत. त्याच्यामध्ये खूप सारे मिनरल्स आहेत, विटॅमिन्स आहेत आणि हे आपल्या डायजेशनसाठी खूप चांगलं. ज्याचं डायजेशन चांगलं असतं तर ते स्टीम न करता कच्चंही घेऊ शकतात. तसंच हे सलाड बनवण्यासाठी मी ड्रेसिंगसाठी घेतलेलं आहे टॅमरिन म्हणजे चिंच आणि खजूरची चटणी. वेट मॅनेजमेंटसाठी आपण गूळ किंवा साखर वापरत नाही, त्यामुळे आपण खजूर आणि चिंचची चटणी घेतली. ही एक अँटीऑक्सिडंट पण आहे. तसंच हे सलाड आपल्याला चांगलं पचावं म्हणून मी घेतलेलं आहे पुदिना आणि कोथिंबीर आणि मिरचीची चटणी. तर ही पण एक ड्रेसिंगसाठी घेतलेली आहे, म्हणजे त्याचं सलाड चांगलं लागावं आणि चांगलं पचावं यासाठी मी ही चटणी घेतलेली आहे. त्याबरोबर मी घेतलेलं आहे सेंधव मीठ आणि जिरं आणि मिरीची पावडर. तर हे सगळं मी आता मिक्स करते. जेवढ्या व्हेजीस आपल्याला हव्या आहेत तेवढ्या आपण या सलाडमध्ये घेऊ शकतो. ज्या स्टीम करून घेतलेल्या आहेत त्यात मी चटणी टाकते, ग्रीन चटणी पुदिन्याची, नंतर जिरा, मिरी पावडर आणि सेंधव मीठ. मी घरामध्ये सेंधव मीठच यूज करते, कारण सेंधव मीठ हे आपल्या आरोग्यासाठी खूप चांगलं असतं. जर आपण पांढरं मीठ घेतलं तर आपल्याला BP आणि वेगवेगळे आजार होऊ शकतात, त्यामुळे आपण सेंधव मीठच वापरावा. हा सलाड एकदम छान आणि यम्मी असणार आहे, मुलांनाही तो खूप आवडणार आहे. आता आपण चिंच आणि खजूरची चटणी टाकूया. आपल्याला जेवढा हवं आहे तेवढा आपण ह्यात चटणी वगैरे टाकू शकतो. तुम्हाला हव्यात तर वेगळ्या चटण्या पण तुम्ही बनवू शकतात. माझ्या मुलांना ही चिंचची चटणी खूप आवडते आणि ही चांगली पण आहे या सलाडसाठी. हे आता मी मिक्स करून घेते. यात जर मी पुदिना वापरला तर पुदिनाही डायजेशनसाठी चांगला असतो आणि BP पेशंटलाही तो चांगला असतो. ज्यांना BP आहे त्याने तर पुदिन्याची चटणी नेहमीच खावी. आता मी हे प्लेटमध्ये घेते. प्लेटमध्ये तुम्हाला जर सजवायचं असेल तर तुम्ही थोडीशी त्याच्यावरती शेव किंवा कोथिंबीर वगैरे टाकू शकतात. मी हे असंच घेते. आता हे आपलं हाय प्रोटीन सलाड रेडी आहे. हे वेट लॉस करण्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे आणि याच्याबरोबर तुम्ही वेगवेगळ्या चटण्या घेऊ शकता, जशी मी खजूरची घेतली. तर हा झाला आपला प्रोटीन सलाड. थँक्यू.